वळूया पुढल्या बातमीकडे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध जीवदानी मंदिर या ठिकाणी देखील नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। चैत्र नवरात्र उत्सवानिमित्ताने मंदिर परिसरात भक्तांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। तर अंधेरी पूर्व या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात येत आहे। प्रथमच अंधेरीचा पाडवा या भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात आहे। अंधेरीचा पाडवा शिवसेनेच्या वतीने अति भव्य अशी शोभायात्रा इथे निघालेली आहे। एक कार्यक्रम के आयोजक माझे मित्र रोहन सावंत जी, प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश मुसळे जी, सर्व मान्यवर इथे उपस्थित आहे आणि सर्व अंधेरीकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो आमची अंधेरी सुरक्षित राहावं। मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनाकरता गुढीपाडव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे। वर्षातून केवळ एकदाच उघडल्या जाणाऱ्या या पवित्र समाधी दर्शन घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर या गडावर गर्दी होत असते। संजीवन समाधी उत्सव 2026 च्या बडे बाबा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधीच्या या कार्यक्रमानिमित्त मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट आणि या गडाचे भाग्यविधाते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी बडे बाबांच्या समाधीचं उघड स्नान राज्य आणि राज्याबाहेरून जवळपास 15 ते 20 लाख लोक या ठिकाणी आज दर्शनाचा लाभ घेणार आहेत। तर लातूरमध्ये सार्वजनिक गुढी उभारून महोत्सव समितीने पर्यावरणपूरक संदेश दिला। रोप वाटप करत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या ठिकाणी दिला जातोय। आदरणीय लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब, मानसी मीना जी, राहुल कुमार मीना जी आणि महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते आज या ठिकाणी या गुढीचं उद्घाटन उभारणी करण्यात आलेली आहे। लातूरच्या जनतेसाठी पर्यावरणपूरक लातूर, स्वच्छ लातूर या ठिकाणी राहावं, लातूरची जनता या ठिकाणी खुशाल राहावी, प्रगती लातूरची आणि लातूरच्या जनतेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी या गुढीची उभारणा करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।